नवऱ्याने मारलं, सुनेने घरातून हाकलून दिलं. एकुलता एक मुलगा मरण पावला, कोणाकडे जाणार? नवऱ्याने फुटपाथवर बसवलं, पैसे मागण्यास सांगितले. भीक मागून आलेला पैसा नवऱ्याने हिसकून घेतला आणि बेदम मारहाण केली. काही मुलांनी हे दृश्य बघितलं आणि ते आजोबा पैसे घेतात आणि आजीला मारतात. त्यांच्या नवऱ्याला त्यांनी हाकललं आणि आजीला विचारलं काय झालं. आजीने सांगितलं, मला खूप भूक लागली आहे आणि मला जेवण पाहिजे, तुमच्याकडे जेवण असेल तर द्या. मी तिथून जात होते. मुलांनी माझ्याकडे मदतीची हाक दिली. आजीची सविस्तर माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही पोलिसांना फोन केला. इधर बैठ के रो रहे थे। हाँ रो रहे थे कि मेरा लड़का निकालो दो मेरा लड़का। पहले हम लोग ने उधर से देखा वो बुड्ढा था ना, वो आके पैसा छीन रहा था और मार रहा था। हम लोग ने पहले बुड्ढे को थाप दिया, मैं वहाँ बुड्ढा वहाँ जाके लुढ़क गया। फिर उसके बाद जाके छाता लेके वहाँ बैठ गया। फिर हम लोग आंटी का पास ही खड़े थे जब तक आप आए उनको खाने के लिए दिया, खाए और रोने लगे। उसके बाद में बोलते मेरे को घर जाने का, मेरे को घर जाने का। उसके बाद में आप आए तो बुलाए, फिर पुलिस लेके हात महिलांवर होणारी हिंसा वाढत चाललेली आहे आणि महिला घरात आणि घराबाहेर असुरक्षित आहे. पोलिसांनी केलेल्या तातडीच्या मदतीमुळे आजीबरोबर होणारी हिंसा थांबली. हिंसेविरुद्ध आवाज उठवा, कारण प्रत्येक महिलेला भीतीत नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार हवा आहे. तुमच्या ओळखीतील कोणतीही महिला अशा परिस्थितीत असेल तर तातडीने पोलिसांची मदत घ्या. 112 किंवा 100 नंबरवर फोन करा. महिलांसाठी हेल्पलाईन नंबर 181 किंवा 109 वर फोन करा. आजीला नवऱ्याने मारहाण केल्यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याअंतर्गत त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल असे पोलीस म्हटले. हजारो लोक या रस्त्यावरून जात होते आणि आजीला रडताना बघत होते, पण कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. कुठलीही भीती न बाळगता किंवा कुठलंही लालच मनात न ठेवता या लहानशा टीमनी त्या आजीला हिंसेपासून मुक्त केले. कैसा लगा आपने एक काम किया तो? अच्छा लगा।